नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आपलं पॉडकास्ट असणार आहे, तुम्ही गेस करा. मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही गेस करा. तर आज माझ्याबरोबर खूपच मोठा प्रॉब्लेम झाला. मी शेटनला म्हटलं की शेटन आपल्याला ना लवकर निघायला हवं होतं, तसं तर आम्ही वेळेतच निघालो होतो. हो ना शेटन, आम्ही ना एक्झॅक्ट 7:58ला आम्ही तिकडे पोचलो होतो आणि मी ड्रायव्हरशी बोलेच तोवर आमच्या डोळ्यासमोरून बसच निघून गेली. म्हणजे काय झालं ना, मला काही कळलंच नाही 2 मिनिटासाठी. आता आम्हाला ना ऑल द वे आता आम्हाला जावं लागेल ट्रेन पकडून. बघू आता कसं काय, बघू आता. मी धावते नेहमीप्रमाणे. बघा तुम्ही, मी नेहमी पण अशीच फास्ट चालतच असते, तुम्ही बघितलंच असेल. हो ना शेटन, तर मी म्हणलं की चला आता दिवस आपला वेस्ट जाता कामा नये. आता काय करणार, इथे बसून क्रिप करत राहण्यापेक्षा आपण आता बघू. म्हणलं आता जाऊया आपण ट्रेनने. तर आता आम्ही चाललो आहोत, तर मग पुढचं काय होतं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. हो मंडळी, तुम्ही गेस केलंच असेल की आजचं आपलं पॉडकास्ट कोणावर असणार आहे. तर आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे नन अदर दॅन कॅलिफोर्नियामधली रडकी इंडियन आई हा दिवानी हिच्यावर. मला वाटतं UK गेल्यापासनं हिचा एक दिवस असा गेला नसेल ज्याच्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्सी झाली नसेल. काही ना काहीतरी सियापे हिच्याबरोबर होतच आहेत, जोपर्यंत पब्लिकने तो मुद्दा उचलला नाही आणि हिला कॉमेंट्सचा भडीमार झाला नाही. लोकांनी ते करेक्ट गेस केलं आणि लोकांनी तिला कॉमेंट करायला सुरू केल्या की असं कसं डे 1ला तुझं स्ट्रोलर तुटला, नंतर तुला म्युझियमलाच जाता आलं नाही, त्याच्यानंतर तुझी ट्रेनच काहीतरी प्रॉब्लेम झाला, ते बसचा प्रॉब्लेम झाला, देन तुझी काहीतरी त्या ट्यूबमध्ये ते लंडन आयच्या ह्याच्यामध्ये काहीतरी चुकामुक झाली. असे सगळे तुझे डेली काही ना काहीतरी 3 दिवस काही ना काहीतरी तुझे इश्यूज तू थंबनेलमध्ये टाकतच येत आहे. तर त्याच्यावर तिचं म्हणणं असं होतं की आम्ही एक मिडल क्लास फॅमिली आहोत आणि आम्ही तेच आमचं जे काही आमच्या जर्नीमध्ये अप्स अँड डाऊन्स येत आहेत ते आम्ही तसेच्या तसे शेअर करतो आहे. तर तुम्हाला तसं वाटलं असेल की मी मुद्दामून असं काहीतरी पॉईंट शोधून काढते आणि थंबनेलला लावते, तर त्याच्यात मी काहीच करू शकत नाही, असं तिचा रिप्लाय होता. पण सरप्रायझिंगली जर तुम्ही बघितलं, जेव्हा ही कॉमेंट झाली त्याच्यानंतर हे जे काही रोजचे नाटकं होती, रोज काही ना काहीतरी उखडलेले जे म्हणतो ना आपण, मुद्दामून उखाडून काढलेले जे काही प्रॉब्लेम्स होते ते अचानक बंद झाले आणि आता तिची ट्रिप स्मूथ झालेली आहे. ती तशी आधी पण स्मूथलीच चाललेली, पण उगाचच आपलं काही ना काहीतरी. आता शाहिद कपूरने फोटो नाही दिला, ह्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी असं काहीच नव्हती. त्या मुद्द्यावर आपण येऊयाच. तत्पूर्वी तुम्ही हा स्क्रीनशॉट बघून घ्या. आता इथे चक्क लिहिलं आहे की तुमचा चेक इन टाईम 7:30 आहे. तुम्हाला 7:30ला तिथे पोचायलाच पाहिजे, कारण हेच त्यांनी कॅल्क्युलेशन ठेवलं आहे ना, की जसं तिने सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुम्हाला आधी ऑफिसमध्ये जाऊन ही स्लिप द्यावी लागेल आणि त्यांच्याकडनं तुम्हाला एक पेपर मिळेल आणि मग तो तुम्ही ड्रायव्हरला शो करायचा आणि मग तुम्ही बसू शकता. तर ह्या सगळ्या ज्या फॉर्मॅलिटीज असतात ना, त्या पूर्ण करण्यासाठीच तो टाईम पिरियड दिलेला असतो. म्हणूनच तुम्हाला प्रायर चेक इन करायचं असतं. तुम्ही 7:58ला पोचल्यावरती तुम्ही हे सगळं कधी करणार, ही प्रोसेस कधी करणार, तुम्ही बसमध्ये येऊन बसणार कधी आणि बस चालू होणार कधी. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपण म्हणतो ना, ब्रिटिशर्स गेले पण रूल्स अँड रेग्युलेशन्स ठेवून गेले. तर आपल्या सर्वांना माहितीच आहेत की ते किती स्ट्रिक्ट आहेत त्यांच्या रूल्सच्या बाबतीत आणि ते फॉलो करण्याच्या बाबतीत. दे आर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट टायमिंग्स. हे तुमच्यासारखं असं नाही चालत की कधी या आणि तुमच्यासाठी बाकीचे बसवाले वेट करतायत. ती नीता ट्रॅव्हलची बस मुंबईतच 1-1.5 तास फिरत राहते पिकअप घेत, असं नाही होत तिथे. तिथे टाईम म्हणजे टाईम आणि सगळ्यांना त्या टाईमनुसार वागावं लागतं. तुम्हाला तिथे पोचावं लागतं. असं नाही की तुम्ही काहीतरी कोण मोठे आहात तर तुम्ही आरामात आलात तरी चालेल. तुमच्या जागी तो शाहिद कपूर पण असला असताना तरी पण हेच झालं असतं. सो आमच्याबरोबर कसा अन्याय झाला हे रडूच नका तुम्ही. ताई, आधी ना नीट व्यवस्थित बघायचं. आणि ते शेटनचं तर बाबा तुम्ही लोकांनी ना बरोबर नाव ठेवलं, एकदम ॲप्ट. चेतना काकी,
चेतना काकीला तर काय म्हणजे ती बुळचट आहे का? म्हणजे एखादा असं नर्ड विद्यार्थी असतो ना, ज्याला फक्त पुस्तकी ज्ञान असतं, व्यवहार ज्ञान, आजूबाजूचं काही नॉलेज नसतं, बस तसाच मला वाटतं तो फक्त पुस्तकी किडा होता असेल. बस असाच आपला ते घोडा कसा असा चालतो तसाच असा सरळ 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 चालणारा माणूस आहे. त्याला काही माहिती नाही, बिलकुल स्मार्टनेस नाही आहे, झिरो स्मार्टनेस आहे त्या माणसामध्ये. काय डमसारखा तिथे बायकोवर कॅमेरा धरून नुसता उभा होता. कसं वाटतं ते? कसं काय वाटत असेल त्याला? जर 4 लोक बघत असतील तर त्यांना कसं वाटत असेल बघायला त्याला? लाईक हा काहीच ॲक्शन घेत नाही आहे, काही प्रेझन्स ऑफ माइंड नाही आहे या माणसाला. ही इज हॅविंग मनी, सो ही इज जस्ट ऑर्डरिंग थिंग्स फ्रॉम आउटसाईड, आणि म्हणजे तेच पैशाने मॅनेज करतो आहे ॲज लॉंग ॲज पैसा आहे. बट काही गोष्टी पैसा असून उपयोग नाही आहे. जसं की आता हा जसा बसचा इन्सिडेंट, इथे तुमचा स्मार्टनेस आणि प्रेझन्स ऑफ माइंडच लागतो. भलेही चूक तुमच्याकडनं झाली आहे, बट आता ती कशी टॅकल करायची, आय गेस त्यासाठी हाहाला मी थोडंफार प्रमाणात अप्रिशिएट करेन की ॲटलिस्ट तिने थोडी ती धावपळ, ती चलबिचल आणि ती चपळपणा तरी थोडाफार तिने दाखवला. अनलाईक चेतना काकी, जी फक्त आणि फक्त कॅमेरा धरून उभी होती. आणि काय करायचं मग? आता काय करूया आपण? मग आता हे ओके, मग आता व्हॉट इज नेक्स्ट? मग आपल्याकडे आता 1 तास आहे, मग आपण फिरून घेऊया वगैरे. चेतना काकी, ग्रो अप. थोडं ना जरा मॅच्युअरली बिहेव करायला शिका. सिच्युएशन काय 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 आणि तुमचं काय चाललं आहे? नुसते नंदी वेलायसारखे गुबुबु गुबुगुबु गुबुगुबुगुबुगुबुगुबु. अजून एक पॉईंट मी लास्ट टाईम मिस केला होता, आणि तो आता तिने त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे. बहुतेक आपल्याकडच्या कॉमेंट्स वाचून किंवा तुम्ही लोकांनी तिथेही कॉमेंट केल्या असतील, ज्या सगळ्यांप्रमाणेच इतर तिच्या भगिनींप्रमाणे तीही होल्डच करते. तर होल्ड केल्या तरी पण वाचत तर असेलच. तर तेव्हा तिच्या लक्षात आलं की लूट आणि चोरी करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपलं ह्याच्यावरती ब्रीफ डिस्कशन झालेलं आहे, म्हणून मी शॉर्टमध्ये सांगते. तर लुटून नेणं आणि चोरी करणं हा खूप मोठा फरक आहे ह्याच्यामध्ये. जे ब्रिटिशांनी केली ती लूट होती. त्यांनी भारतातल्या गोष्टी, अमूल्य गोष्टी लुटून नेल्या, चोरी नाही गेल्या. सो ते पण आता चेंज केलं आहे, आणि तिकडे आता लूट असं लिहिण्यात आलं आहे थंबनेलमध्ये आणि टायटलमध्ये. पहिले चोरी लिहिलं होतं, ते चेंज करून लूट केलं आहे आता. राहिला प्रश्न त्या शाहिद कपूरचा, तर त्याचं वागणं मला तरी काही चुकीचं वाटलं नाही. इनिशियली मला असं वाटलं की हां अरे खरंच ॲरोगंट वाटतो आहे खूपच. पण नंतर मग मी विचार केला आणि काही गोष्टी, काही आपल्याच मंडळींशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही, ही वॉज ॲब्सल्युटली करेक्ट. एकतर तो तुझा कोणी मित्र किंवा बालमित्र किंवा त्याची बायको तुझी बालमैत्रीण नाही आहे. एकदम कॅज्युअली अगदी बोलते की मीरा इथे फिरते, शाहिद इथे फिरतोय. तुझ्या काय काकाच्या मुंजीला आलेला का तो? हां, शाहिद इथे फिरते आणि कशी फुगली बापरे. लाल भोपळ्या, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. भोपळा एकदम असा लाल लाल झाला होता. इट्स ओके, चालतं, इट्स ओके. त्यांना द्यायचं आहे तर देतील. वी ऑल नो हाऊ बॉलिवूड पीपल आर, सो इट्स ओके है ना शेटन? चालेल ना, काही हरकत नाही ना, ठीक आहे त्यांचं त्यांना, आपल्याला काय करायचं आहे? ओ रिअली? म्हणजे हे तू म्हणतेस की इट्स ओके म्हणजे काय तू कोण मोठी लागून गेली इट्स ओके बोलणारी? बॉस त्याने काटलाय तुझा तोंड बघ आरशात जाऊन. आणि राहिली गोष्ट त्याच्या ॲरोगन्सची वगैरे, तर तो बिलकुल ॲरोगंट नव्हता. तुझ्या हातामध्ये तो व्लॉगिंग कॅमेरा बघून, शूटिंग करताय हे बघूनच त्याने तुम्हाला इग्नोर केलं असेल. कारण त्यांना माहिती आहे हे असे छपरी लोकांना, असे लोक शाहिद दिसला, शाहिदने आमच्याबरोबर फोटो काढला, हे करून असं दाखवून फालतूगिरी आणि स्वतःचे व्ह्यूज छापतील. असे हे चिपस्टर्स आणि हे चिप स्टंट करणारे लोकांना रोज ते आजूबाजूला बघतात. आणि राहिली गोष्ट तू जे म्हणत होती ना, ओ तो तर आपल्यासारखाच, हां शेटन राईट, चेतना काकी म्हणत होती की अरे तो आपल्यासारखंच फिरतो आहे कोचमधनं. वाव, म्हणजे त्याला असं दाखवायचं होतं की आम्ही पण एकदम काहीतरी भारी आहोत, आम्ही कोचेसमधनं वगैरे फिरतो आहे आणि दे आर ऑल्सो लाईक अस. सो आमची ट्रिप बघा कसली भारी आहे, आम्ही कुठे मॅच करतो आहे. चेतना काकी प्लीज बेबी कॅम डाऊन.
कॅम डाऊन, जस्ट काम डाऊन. तिथे ना मोठ्यात मोठा पॉलिटिशियन, ॲक्टर, इवन त्यांचे तिथले स्टार्स, ते लोक पण ट्यूब्समधनं, ट्रेन्समधनं, ट्रॅम्समधनं, देन दिस कोचेस ह्याच्यामधनं ते ट्रॅव्हल करतात. कारण तिथे ना रेग्युलरली त्यांना ना अशा चीपस्टर्सबरोबर एन्काउंटर नाही होत. ते बिंदास फिरतात, त्यांना डिस्टर्ब करणारं कोणी नसतं. कारण ॲज पर देअर प्रोटोकॉल तिथल्या ह्याच्याप्रमाणे यू कॅनॉट डिस्टर्ब. म्हणजे तुम्ही कोणाचा पर्सनल टाईम डिस्टर्ब करणं हे खूप मॅनरलेस बिहेवियर आहे. सो हे बेसिक एटिकेट आहे तिथे. तर दे आर यूज टू इट आणि तेच डोक्यात ठेवून फिरतात. तुमच्यासारखं क्वचितच कोणतरी असं होपलेस कॅरेक्टर त्यांना मिळतं ना, त्याच्यामुळे त्यांना नाही माहिती, बाकी काही नाही. सो यू आर नॉट दॅट ग्रेट. ओके, इनफॅक्ट नॉट ॲट ऑल ग्रेट. आणि दुसरं रिझन हेही असू शकतं, जसं एक मी तुम्हाला सांगितलं की फिल्मिंगचं वगैरे, तर त्यांना ते नको असतं, त्यांना अवॉइड करायचं असतं. आणि दुसरं गोष्ट, ते त्यांच्या पर्सनल टाईम स्पेंड करायला आले आहेत. ते भारतात फिरू शकले असते, पण भारतात ह्या गोष्टी त्यांना इझिली, म्हणजे लोक जागोजागी भेटतील आणि त्यांना त्यांचा पर्सनल स्पेस मिळू शकत नाही, म्हणून ते बाहेर आले आहेत. आणि तिथे येऊन जर तुम्ही असं बिहेव करणार असाल तर म्हणजे तुम्ही किती युजलेस आहात, किती नॉनसेन्स आहात, ते एकदा स्वतःला विचारून बघा. आणि थर्डली, मोस्ट इम्पॉर्टंटली, जेव्हा ते बाहेर असं फिरत असतात ना, जिथे त्यांना कोणी डिस्टर्ब करणारं नसतं किंवा फारशी लोकं ओळखत नसतात, तेव्हा ते एकदम कॅज्युअल असतात, विदाऊट एनी मेकअप वगैरे, असं नॅचरल मेकअप फ्री वगैरे. असं तुम्ही कसे फालतू उगाचच नको तिकडे उगाच 4 किलोचा मेकअप थापून फिरत असतात, पण त्या उलटं त्यांचं असतं. त्यांना जितकं साधं राहता येईल ना त्यांच्या फ्री टाईममध्ये, तितकं ते राहण्याचा प्रयत्न करतात. सो ते तुम्ही म्हणू शकता की सो कॉल त्यांच्या अवतारात असतात, तर त्यांना तसं त्यांचं फेस पब्लिकसमोर रिव्हील करायचा नसतो किंवा त्यांना तसं पब्लिश झालेलं आवडणार नाही. दे आर नॉट कम्फर्टेबल. मग आपण म्हणतो की अरे हा बघ कसा दिसतो साधा, विदाऊट मेकअप कसा दिसतो वगैरे. सो दे डोंट वॉन्ट दॅट. सो दे डोंट क्लिक पिक्चर्स जेव्हा पण ते असे बाहेर असा त्यांच्या मी टाईममध्ये असतात. एनिवेज, पण तुझा मस्तपैकी पचका झाला आणि रिअली म्हणजे तुला ना खरंच रिॲलिटी चेक मिळणं खूप जरुरी आहे आणि तो आय होप सो तुला मिळाला असेल. प्लीज नसेल मिळाला ना तर एकदा हे पॉडकास्ट ऐक, म्हणजे तुला तो नक्की मिळेल. कारण तुझ्या बोलण्यातनं तर असं आठवत होतं, एकतर अशी चांगलीच मिरची लागलेली तुला आणि कितीही तू ती सारवासारव करण्याचा. येस, आणि आत्ताच मी हल्ली कुठेतरी एक पॉडकास्ट ऐकलं होतं मावशीच्या चोमडीचं. तर त्याच्यामध्ये तिने लिहिलेलं सावरा सावर, तर ते सावरा सावर नसतं, मावशे ग मावशी शाळेत जा ग बाई, जा ना शाळेत जा ना, सारवा सारव असतं ते. मराठीची खरंच यार ऐशी की तैसी करून ठेवली या लोकांनी, अनपड गवार आ जाते का असे. आणि ते चेंजिंग ऑफ गार्ड्स असतं ग, गार्ड चेंज गार्ड्स असं काही नसतं. जरा साध्या साध्या गोष्टी गुगल नाही करत यार हे लोक. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की यांना साध्या साध्या गोष्टीचं नॉलेज नसावं. हे चेक इनचं पण तुमच्या आमच्यासारखी माणसं शोधून काढू शकतात किंवा ह्या गोष्टी आपण स्वतः चेक करतो. आता मी जिथे फिरायला आले आहे, माझं म्हणजे ट्रॅव्हल एजंटकडनं मी बऱ्यापैकी करून घेतलं आहे, इथल्या लोकल ट्रॅव्हल एजंटकडनं. बट स्टील मी उद्या काय करणार आहे त्याचं मला काय कुठलं बुकिंग बाकी नाही आहे ना, सगळं काही सेट आहे ना, सगळे तिकीट्स माझ्या हातात आहेत ना, या सगळ्या गोष्टी मी मेक शुअर करते. देन वाय डोंट यू? सगळं काय कसं काय प्लॅन, उद्या आपल्याला जायचं आहे तर आपण सकाळी किती वाजता निघालं पाहिजे, मग आपण त्या प्लेसला किती वेळ लागणार पोचायला आणि तिथे पोचल्यावरती किती काय आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे, ते एक्सप्लोअर करायला किती वेळ लागेल, परत यायला किती वेळ लागेल, मग ते सगळं काही कसं काय मॅनेज होईल, ते सगळं आपण अकॉर्डिंगली ठरवून मग आपण नेक्स्ट डेचा प्लॅन डिसाईड करतो. ड्रायव्हरशी बोलून घेतो, त्याला सांगतो की उद्या सकाळी किती वाजता निघायचं आहे. आज जर 7 वाजता तर उद्या लांबचं आहे तर 6 वाजता निघायचं का, 5 वाजता निघायचं आहे का, जवळचं आहे तर 9 वाजता निघायचं आहे का. सो अकॉर्डिंगली ब्रेकफास्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन असतात. देन वाय डोंट यू? हेच म्हणते ना, नुसतं पैसा असून उपयोग नाही आहे.
पैशाबरोबर आहे ना थोडं कॉमन सेन्स आणि थोडं डोकं वापरलं ना तर सगळं काही सुरळीत होतं. आणि थंबनेल तर तू बाई ना तू तर सांगूच नको. तू ना फक्त आणि फक्त ते कॉन्ट्रोवर्सी आणि क्लिकबेट करण्यासाठीच टाकते. आता पहिल्या दिवशी ते स्ट्रोलरचं सांगितलंस, एवढा मोठं हे केलं, एवढा मोठा खर्च झाला. खर्च काय आमच्यासाठी केला की कोणासाठी केला, की कोणावर उपकार झाले ते खर्च? ते स्वतःसाठीच ना, ते मॅन्डेटरी होतं. ते पण चेतना काकीने चुकीची इन्फॉर्मेशन दिली. या स्टोअरमध्ये कुठूनही काही मागवा ते अवेलेबल करून देतात असं नाही आहे. त्यांची वेबसाईट आहे प्रॉपर आणि त्यांच्याशी जोडलेले म्हणजे लिंक्ड जे काही डीलर्स आहेत त्यांचेच ते प्रॉडक्ट्स त्या स्टोअरमध्ये अवेलेबल होतात. तुम्ही कुठूनही काही मागवा आणि ते देतात असं नाही आहे. जर माहिती नसेल ना गप्प बसा, उगाचच चुकीची इन्फॉर्मेशन पुढे पसरवू नका. आय डोंट नो ह्यांचे कोण सगळं गावठीच पब्लिक आहे का? कोणी तिथे राहतं किंवा कोणाचं काही तिथे जाऊन आलं आहे किंवा माहिती आहे अशी अशी पब्लिक तिथे नाहीच आहे का? कोण बघतं यांचे व्हिडिओज काय माहिती? किंवा जर तिथे अशी पब्लिक असेल पण आणि ते जेन्युइनली काही कॉमेंट करत पण असतील, काही हिला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतील किंवा हिला इम्प्रूव्हमेंट्स सांगत असतील तर आय एम डॅम शुअर ही बाई ते कमेंट्स होल्ड करते. नाहीतर ह्या गावठीचे म्हणजे व्हिडिओ बघणारे मग अनाडीछाप गावठीच असतील, ज्यांना काहीच माहिती नाही आहे, जे ॲज युजल तेच रडगाणं रडत असतात. ताई आम्ही कधी जाऊ माहिती नाही, ताई आम्हाला कधी जाणं होणारच नाही, आम्ही तुझ्या थ्रूच बघून घेतो, बाई दाखव आम्हाला, दाखव दाखव. हेच म्हणजे दुसऱ्याच्या सुखात सुख माना पण स्वतःचे पण काहीतरी इच्छा आकांक्षा ठेवा. किती होपलेस आहात रे तुम्ही. म्हणजे तुम्ही नाही मंडळी, तिचे पब्लिक म्हणते मी. नाही तर उगाचच तुम्हाला वाटेल मी तुम्हाला बोलते, म्हणजे त्यांना बोलते मी की ते किती होपलेस आहेत, की त्यांना कसलीच काही इच्छा नाही आणि कसलेच काही ॲस्पिरेशन्सच नाही आहेत, काहीच नाही आहे. ठीक आहे ना, म्हणजे होईल तेव्हा होईल, कधीतरी मी स्वतः जाऊन बघेल, त्याच्यासाठी मी धडपड करेन काहीतरी. काय माहिती बाबा. आणि हे लोक ना ट्रिप पण असे प्लॅन करतात ना की ते दाखवतात अशा गोष्टी ज्या बिलकुलच इंटरेस्टिंग वाटत नाहीत. कारण हिचं तर आपण बघितलंच, हिचं इन्फॉर्मेशन कमी म्हणजे ते गुगलवरनं जी आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकते अशीच इन्फॉर्मेशन ही देते, ज्या इन्फॉर्मेशनची काहीच गरज नाही. नुसतं आपल्याकडे कॅमेरा फिरवायचा आणि आपलं थोबाड दाखवत बडबड 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 ते गुगलवरची रटवलेली इन्फॉर्मेशन बोलून दाखवायची, एवढंच हिला जमतं. त्यापेक्षा लोकांना बघू दे ना. लोक बघतात तुझे व्लॉग आहेत ना बाई. जर तुला इतकंच बडबड 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 करायची आहे ना तर पॉडकास्ट कर ना. बोलण्याचा जर तुला इतका सोस आहे तर नो 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 नो, पण ते पण तुझ्याकडनं नाही होणार ना. कारण तुला फक्त बोलण्याचा सोस नाही आहे, तुला दाखवायचा पण सोस आहे. गोष्टी नाही, स्वतःचं चेहरा. इकला जरा साजरा मुखडा, भोपळ्यावाणी फुलला ग, चेतना काकी हसते कशी ग, जीव तिचं भुलला ग. चेतना काकीने तर इतकं म्हणजे चढवलं आहे ना की इतकी सुंदर आहे माझी, हा हा, इतकं म्हणजे मी फुल फिदा झालो, मी पहिल्या नजरेतच घाया झालो ह्या त्या. तर त्याच्यामुळे हा हा त्या दिवसापासून एकदम हवेतच आहे. ती नुसतं स्वतःकडे कॅमेरा फिरवून बडबड 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 करत असते, दाखवायचं राहिलं बाजूला. आणि त्या ट्रिपमध्ये मुलांसाठी काय आहे मला कळतच नाही. ही पण तशीच, ती बोंबली पण तशीच. काय मजा येत असेल त्या मुलांना. काय ते म्युझियम्स आणि आर्किटेक्चर आणि सगळं ते आर्किओलॉजिकल गोष्टी हे सगळं बघून त्या मुलांना काय डोंबलाचं काय कळत असेल. ते नुसतं बसतात आपले त्या प्रॅममध्ये आणि इकडे तिकडे 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 फिरायचं बस. काही त्यांना काही घेणं देणं नाही. काय मजा येत असेल सिरियसली. म्हणजे त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या एजप्रमाणे, एज अप्रोप्रिएट काहीतरी असेल असे डेस्टिनेशन्स प्लॅन करा ना. म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचंच कसं काय, स्वतःलाच काय सुटेबल आहे अशाच गोष्टी तुम्ही करता. बाकी मुलांचं जाऊ दे, त्यांना काय असं पण एनिवेज काय कळतं आहे, कुठे काय लक्षात राहणार आहे. थोडं 50-50 60-40 असं तरी काहीतरी प्लॅन करा. झिरो इन्व्हॉल्वमेंट किंवा झिरो पॉईंट ऑफ इंटरेस्ट असतात मुलांच्या यांच्या ट्रिपमध्ये.
ती तिकडे गेली, तिकडे ते आलिया भटचं फेवरेट म्हणे केक खाल्ला आणि एक्सप्रेशन्स ते इतके लाऊड होते भाई. तुझ्या ना त्या ओव्हर ॲक्टिंगचे ना पूर्णच्या पूर्ण त्या दिवशीच्या तुझ्या व्लॉगचे फुल रेव्हेन्यू कट केला पाहिजे. इतकं लाऊड ॲक्टिंग होती ती. इतकं पण काही नाही, आउट ऑफ द बॉक्स. इतकी काय असणार आहे असून टेस्ट त्या मिल्क केकची. उगाचच काहीतरी. आणि इंग्लिश बोलताना पण एकदम बळच बोलायचं उगाच. ठीक आहे, मी असं प्रत्यक्षात म्हणजे अनुभवलं आहे माझ्या फ्रेंड्समध्ये वगैरे की तिथे काही वर्ष राहिल्यानंतर तुमची जीभ तशी वळते, तुमचं ॲक्सेंट असं होतं. पण मग ते ओव्हरऑलच दिसलं पाहिजे ना. असं बोलताना तर तू नॉर्मल बोलतेस अजिबात, म्हणजे जे बोलतेस ते पण चुकीचं बोलते इतक्या लेवलवर. म्हणजे तुझी काहीच इम्प्रूव्हमेंट झालेली नाही आहे. मात्र तिथे जर कोणी तुझ्याशी काही कम्युनिकेट करत असेल तर थँक्यू, सॉरी असे हे शब्द तू एकदम ॲक्सेंटमध्ये फेकतेस ना, ते कशाला? आणि ते रेकॉर्ड करून कोणाला दाखवतेस? थँक्यू, सॉरी असं हे कशाला? नॉर्मल बोल ना. आणि 101% शुअर तुझ्या जिभेला ते काही वळण बिळण नाही आहे. तू मुद्दामून ते शो ऑफ करायला बोलतेस. कारण जर ते वळण असेल ना तर ते तुझ्या मुलांसारखं ते आपसुकच दिसून येईल. तू नॉर्मली आमच्याशी बोलताना तर नॉर्मलच बोलतेस, पण तिकडे उगाचच कोण समोर आलं तसंच तर माझं कसं ॲक्सेंट आहे, मी कसं काय बोलू शकते, ते अट्टाहास म्हणजे तू एक चान्स सोडत नाहीस. इफ आय एम नॉट रॉंग, आय थिंक फर्स्ट टाईम एका कंट्रीतनं दुसऱ्या कंट्रीमध्ये ट्रेनने जात आहे. ह्याच्यामध्ये इफ आय एम नॉट रॉंग म्हणजे तू रॉंग आहेस की राईट आहे हे समोरचा माणूस कसं काय ठरवणार? म्हणजे हे आपण केव्हा बोलतो? जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल काहीतरी माहिती असतं तेव्हा आपण असं बोलतो की इफ आय एम नॉट रॉंग. आपण इथे फर्स्ट टाईमच चाललो आहे ना, हे आपण फर्स्ट टाईमच ट्राय करतो आहे ना. आपण अशा व्यक्तीला विचारतो जिला आपल्याबद्दल माहिती असते, जी त्या पर्टिक्युलर सिनारिओबद्दल जिला माहिती असते आणि जी राईट किंवा रॉंग सांगू शकते. लोकांशी बोलताना इफ आय एम नॉट रॉंग की मी ह्या फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करते वगैरे, कुठे काय वापरायचं, कुठली फ्रेज कुठे वापरायची ही साधी अक्कल नाही तुला आणि ॲक्सेंटच्या बाता करते. चल बघ इधर से निकल ऑडियन. आणि ते कांदा पोह्याचं पण किती अप्रूप. युकेमध्ये आम्ही कांदा पोहे खाल्ले. युकेमध्ये अर्धा लोक तर गुजरात्यांनी भरले, तर त्याच्यामध्ये काय एवढं? युकेमध्ये तिथले लोक म्हणजे ब्रिटिशर्स जेवढे राहत नसतील तेवढे गुजराती जास्त झाले. म्हणून थोडे आता काही वर्षापूर्वी आमच्या ऑफिसमध्ये असं देत नव्हते, विजा देत नव्हते गुजरात्यांना, स्पेशली पटेल्सना, कारण इतके झालेले. आणि कुठल्याही देशामध्ये त्यांच्या माणसांव्यतिरिक्त जर बाहेरची माणसं जास्त झाली देन दे स्टार्ट फीलिंग इनसिक्युअर. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर तिथे इतके इंडियन स्पेशली गुजराती इतके आहेत की कांदा पोहे म्हणजे तू कुठून आली आहेस गं बाई? म्हणजे आता ते सॅन-डिएगो पण बोलणं म्हणजे मला ना असं वाटतं की तिथली पण अशी ही एक वेगळी प्रजाती आहे. सगळीच माणसं अशी नाही आहेत तिथली, पण ही एक वेगळी अलग हटके प्रजाती आहे, गॉंगॉंगच्या दुनियेतली आहे. आणि ना ही पण शाणे. जास्त तुझी पण कॉमेंट वाचली मोठी तिकडे आलेली. मी विचार करत होती की ही असेल का? मला एक दोघांनी विचारलं पण होतं की ताई तुला काय वाटतं ही असेल का ह्या ग्रुपचा हिस्सा? हे जे आता FIR प्रकरण चाललं आहे त्याचं, आणि हे जे व्हिडिओज वगैरे बनवतात आणि आम्हाला टार्गेट करतायत, तर ह्या लोकांच्या टोळीचा हिस्सा ही असेल का? तर मला असं वाटलेलं नाही. चेतना काकी आपली एकदमच आहे आणि ही पण अशी रडूबाई, ही तर नसेल. पण ही तर पक्की निघाली ग घारी गोरी. उगाच नाही म्हणत, घाऱ्या डोळ्याची माणसांवर आहे ना कधी विश्वास ठेवू नये, कधीच नाही. मांजरीची जात, लबाड बोका. मांजर नाहीस तू, बोका आहेस बोका. तिकडे कॉमेंट करून मोठी सांगत होती आता कर तू, आम्ही आहोत तुझ्यासोबत वगैरे. काय सोबत बिबत, कसली सोबत तू करणार? तुझं तू बघ ना बाई. हां, कशाला दुसऱ्यांमध्ये चोंबडेपणा करायला आली लगेच? आता तुला सोडत नसते मी, बघच तू. पिते दूध डोळे मिटनी,
जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सो हे सगळे हेच आहे, मांजराची जात आणि चोरटे भुरटे आणि आम्हाला घाबरलेले आहेत. आम्ही जे यांची पोलखोल करतो, आम्ही जे यांचं सत्य बाहेर आणतोय ना, त्याच्याने ह्यांची चांगलीच दांडीगुल झालेली आहे. ठीक आहे, करा. भेड़ हमेशा झुंड में आते हैं, शेर हमेशा अकेला आता है. हेच तत्व आम्ही फॉलो करतोय. बाकी चालू दे तुमचं. बाई आता स्कॉटलंडला पोचले आहेत. आता स्कॉटलंड सिरीज चालू होईल. बघूया आता आगे देखिए होता है क्या. तुमच्याबरोबर शेअर करत राहीनच. सॉरी, आज पॉडकास्ट यायला थोडा उशीर झाला. मी टाकणार नव्हती, पण राहवलं नाही म्हणून टाकला. तर भेटूया आपल्या नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. उद्या वेळ मिळाला तर उद्या, नाही तर परवा, बघू कसं जमतंय तसं. तर तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. पॉडकास्टला खूप प्रेम द्या. मी फर्स्ट टाईम बोलते, कारण का मला खूप मेहनतीने मी आता सध्या ट्रॅव्हल करत आहे. बऱ्याचशा गोष्टी चालू आहे. सगळ्या गोष्टीतनं वेळ काढून मी बनवते. तर मी फक्त तुमचं प्रेम मिळावं म्हणून बनवते. सो मॅक्सिमम बघा, एन्जॉय करा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसं वाटतंय. भरभरून प्रेम द्या. भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मासलामा, लव्ह यू ऑल.